नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालयाला उच्चस्तरीय समितीची मंजुरी। तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश। नळदुर्गकरांनी अर्चनाताई पाटील यांच्यासोबत पेढे व साखर भरून केला आनंद उत्सव साजरा। तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे दिनांक 11 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक नळदुर्ग शहरात अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याबद्दल रात्री 8 वाजता नळदुर्ग शहरात व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत साखर व पेढे वाटून तसेच फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून नळदुर्ग शहरात अप्पर तहसील कार्यालय सुरू व्हावे ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी शासन दरबारी प्रलंबित होती। तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याबाबतचा सातत्याने शासन दरबारी प्रयत्न केले। अखेर त्यांच्या प्रयत्नांना दिनांक 11 सप्टेंबर रोजी यश मिळाले आणि नळदुर्ग शहरात अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता लवकरच नळदुर्ग शहरात अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार आहे। याचा फायदा नळदुर्ग शहरात परिसरातील 70 ते 80 गावातील नागरिकांना होणार आहे। तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून नळदुर्ग शहर तसेच परिसरातील गावांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे। दिनांक 11 सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहरात अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याची बातमी समजताच नळदुर्ग शहरातील ऐतिहासिक चावडी चौक, राजमाता अहिल्याबाई होळकर चौक, बस स्थानकासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात साखर पेढे वाटून फटाक्याची आतिषबाजी करत नळदुर्गकरांनी खूप मोठ्या जल्लोषात आनंद उत्सव साजरा करण्यात केला। नळदुर्ग तालुका निर्मितीच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकल्यामुळे नागरिकांत मात्र समाधान व्यक्त केले जात आहे। तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सह महायुतीचे आभारी मानले जात आहेत। शहरातील चावडी चौकात अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नळदुर्ग शहरातील नागरिकांनी जल्लोष साजरा केला। यावेळी नागरिकांना अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते साखर वाटप करण्यात आले। यावेळी भाजपाचे नेते सुशांत भुमकर, भाजपाचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोद्दार, माजी नगरसेवक संजय बताले, माजी नगरसेवक बसवराज धरणे, माजी नगरसेवक सुधीरभाई हजारे, मंडळाचे सतीश पुदाले, मुकुंद नाईक, सुभाष कोरे, दयानंद स्वामी, गणेश मोरडे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपाचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सागर हजारे, संजय विठ्ठल जाधव, सुनील बनसोडे, संभाजी कांबळे, अक्षय भोई, बबन चौधरी, अतुल हजारे, संदीप सुरवसे, मारुती खारवे, शहर शिवसेना प्रमुख शिवाजी सुरवसे, उप शहर प्रमुख अफजल कुरेशी, दीपक घोडके, नळदुर्ग नगर परिषद पथ विक्रेता समितीचे सदस्य गौस अहमद कुरेशी, खयूम सुंबेकर, ज्येष्ठ शिवसैनिक बंडाप्पा कसेकर, रिपाईचे बाबासाहेब बनसोडे, महादेव कांबळे, विजय ठाकूर, गजानन हळदे, पत्रकार विलास एडगे, सुहास एडगे, दादासाहेब बनसोडे, अमर भाळे, उत्तम बनसगोळे, भगवंत सुरवसे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नळदुर्ग लाईव्हसाठी दादासाहेब बनसोडे, नळदुर्ग, धाराशिव।